सादर करीत आहे श्यामची आई. लेखक साने गुरुजी. रात्र 15वी. रघुपती राघव राजाराम. लहानपणी मी देवाची भक्ती फार करीत असे. निरनिराळ्या पोथ्या वाचून भक्तीचे बीज हृदयात पेरले गेले होते व ते हळूहळू वाढत होते. शाळेतील मुले माझ्या घरी जमत व मी त्यांना देवादिकांच्या साधुसंतांच्या गोष्टी सांगायचो. मी घरी एक लहानसे खेळातले देऊळ केले होते. लहानसे मखरसुद्धा केले होते. त्याला बेगड वगैरे लावून सजविले होते. सुंदर शाळीग्राम त्या देवळात मी ठेवला होता. तो शाळीग्राम फार तेजस्वी दिसत असे. चंद्रहासप्रमाणे तो शाळीग्राम आपणही आपल्या तोंडात नेहमी ठेवावा असे मला वाटे. रविवार आला म्हणजे माझे मित्र व मी पुष्कळ भजन करीत असू. कधीकधी आम्ही कथाकीर्तनही करत असू. आमच्याजवळ मृदुंग वगैरे वाद्य थोडीच होती. आम्ही घरातले रिकामे डबे घेऊन तेच जोरजोराने वाजवीत असे. भजन म्हणत असो. आमच्या भजनाने सारी आळी दुमदुमून जाई. विठोबाला वाहिली फुले भजन करीती लहान मुले. विठोबाला वाहिली फुले भजन करीती लहान मुले. विठोबाला वाहिली माळ भजन करती लहान बाळ. विठोबाला वाहिली माळ भजन करती लहान बाळ वगैरे कितीतरी भजने आम्ही नाचत असू. भक्ती विजयातील निरनिराळ्या प्रसंगीचे दावे आम्ही पाठ केले होते व ते हात जोडून म्हणत असू. गजेंद्राची ऐकून करुणा सत्वर पावलाशी जगज्जीवना. प्रल्हाद रक्षका मनमोहना पावे आम्हा सत्वर. द्रौपदी लज्जा निवारणा पांडवा रक्षण मधुसूदना. गोपीजन मानसरंजना पावे आता सत्वर. अनाथनाथा रुक्मिणीवरा भीमा तीरवासी विहारा. जगदवंद्या जगदुद्धारा पावे आता सत्वर वगैरे गोड धावे अजूनही मला पाठ येत आहेत व ते म्हणताना अजूनही वृत्ती सद्गदित होते. आम्ही त्यावेळेस फार मोठे नव्हतो. 5वीमध्ये होतो. वय 11 वर्षाचे होत नव्हते. परंतु भक्तिभावाने आजच्यापेक्षाही त्यावेळेस मी मोठा होतो. त्यावेळेस ना शंका ना संशय. गोड श्रद्धाळू भावमय भक्ती. निर्जळी एकादशी मी करायचो. परमेश्वराचा जप करायचा. कार्तिक स्नान, माघ स्नान, वैशाख स्नान वगैरे करायचो. कथा सारामृत या पोथीत स्नानाचे महत्त्व आहे. स्नान करून शेंडी उजव्या बाजूने पिळली तर मृत होते असे त्या पोथीत एका ठिकाणी आहे. एका राजपुत्राला कोणी ब्राह्मणाने ती शेंडी त्याच्यात पिळून उठविले अशी कथा दिली आहे. मला ते खरे वाटे. आमच्या गावात कोणीतरी मेले होते. मी आईला विचारले. मी पहाटे आंघोळ करून उजव्या बाजूची शेंडी त्याच्या तोंडात पिळीन, मग तो उठेल नाही का? आई हसली व म्हणाली, तू वेडा आहेस का? त्यावेळेची ती भोळी श्रद्धा चांगली की आजचा संशय चांगला मला काही सांगता येत नाही. परंतु जाऊ द्या, मी गोष्ट सांगणार आहे ती निराळीच. चातुर्मासात आमच्या गावातील गणपतीच्या देवळात रोज पुराण होत असे. कोणीतरी शास्त्री येत व 4 महिने आमच्या गावात मुक्काम करीत. सायंकाळी 4-4:30च्या सुमारास पोथी सुरू होत असे. गणपतीचे देऊळ आमच्या घरापासून लांब नव्हते. त्यावेळेस आजोळच्या घरी आम्ही राहत असू. देवळातील पुराण जर मोठ्याने सांगितले तर समोरच्या घरी ते ऐकू येत असे. पुराणाला 10-5 पुरुष व 10-20 बायका असत. त्या दिवशी रविवार होता. देवळात पुराण सुरू झाले होते. आई पुराणास गेली होती. ती पुराणाला फार वेळ बसत नसे. थोडा वेळ बसून देवदर्शन घेऊन ती परत येत असे. घरात कोणी नव्हते. आम्ही मुले जमलो होतो. भजन करण्याचे ठरले. घरातील रिकामे डबे आणले, टाळ घेतले व भजन सुरू झाले. आम्ही नाचू लागलो, गाऊ लागलो. तो डब्यांचा आवाज आम्हाला गोड वाटला. लहानपणी सर्वच आवाजात संगीत वाटते. मुलांना डबा बडविण्यात आनंद वाटतो, परंतु मोठ्या माणसांना कटकट होते. श्रीराम जय राम जय जय राम असा घोष दुमदुमून गेला. आम्ही मत्त झालो होतो. प्रभू सवे लढू आम्ही कुस्ती. प्रेमाची चढली मजमस्ती रे, प्रेमाची चढली मजमस्ती. आमच्या कोलाहलाने देवळातील पुराणास अडथळा आला. शास्त्रीबुवांचे पुराण कोणालाच ऐकू जाईना.
काय शिंची कार्टी असे कोणी म्हणू लागले. हा सगळा त्या श्यामचा चावटपणा आहे. येथे पुराण चालले आहे, समजू नये का? पण घरातल्या माणसांना कसे आवडते हे? त्यांनी बंद नको का करायला? अहो, पोरांना हल्ली लाडोबाच करून ठेवतात. अशी भाषणे देवळात होऊ लागली. आमचे भजन जोरात चालूच होते. आम्ही आजूबाजूचे जग विसरून गेलो होतो. देवळातील मंडळींनी गुरुवाला बोलावले व त्याला म्हणाले, जा रे त्या श्यामच्या घरी व म्हणावे, आरडाओरडा बंद कर, येथे पुराण चालले आहे. परंतु तो निघण्यापूर्वीच आमची आई देवळातून परतली होती. मंडळींचे शब्द ऐकून तिला वाईट वाटले. ती वेगाने घरी येत होती. आम्ही सारे घर डोक्यावर घेतले होते. आई आल्याचे आम्हाला भानच नव्हते. ती उभी राहिली तरी आम्ही नाचतच होतो. शेवटी आई रागाने म्हणाली, श्याम. तिच्या त्या आवाजात क्रोध होता. मी चपापलो. भजन थांबले. टाळ व डब्यांचे मृदंग मुके झाले. आई रागावली होती. काय झाले आई?